प्रियंका की कट गई टिकट टिकट और आदित्य का दिल अगर टूट गया, फिर जो कोई भी ऐरा गैरा खडा होगा त्याला देवेंद्रजी घराघरा फिरून आपटणार हे निश्चित. कारण एक वेळ शरद पवार हे उमेदवार असतील तर मवियाची मतं अबाधित राहतील याची व्यवस्था खुद्द पवारच करतील. दुसरा उमेदवार म्हणजे महायुतीला फुलटॉस असणार आहे. देवेंद्रजी तो फुलटॉस सीमा पार टोलवणार और ये लगा सिक्सर हे निश्चित. मागच्या काही दिवसांपासून सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवर शरद पवार नामक एका वयोवृद्ध योद्ध्याची हुर्य उडवली जाते. अगदी सतत तोच रिपिटेटिव्ह मुद्दा वेगवेगळ्या वेष्टनात गुंडाळून लोकांसमोर आणला जातोय. मुद्दा काय तर पवारांना राज्यसभेवर जायचंय आणि त्यांच्याकडे नसलेल्या संख्याबळामुळे ते हतबल झाले. पवार भिका मागत हिंडतायत. कोणी घर देतं का हो घर, माफ करा, कोणी पाठवतं का हो मला राज्यसभेवर, अगदी अशा पातळीवर सगळं सुरू आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर आज माझ्या व्हिडिओचं थंबनेल आणि शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हो हे खरं आहे, पवारांशिवाय पर्याय नाहीये महाविकास आघाडीकडे. अर्थात ही जी 7वी जागा आहे जी महाविकास आघाडीनं एक दिलानं लढवली तर ती त्यांच्या वाटेला जाणार आहे, पण चिन्ह तर तशी दिसत नाहीयेत एक दिलानं लढण्याची. राज्यसभेच्या या निवडणुकीतही 2022ची पुनरावृत्ती होते की काय, पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस होतंय की काय, अशा शंका व्यक्त होऊ लागल्यात. अर्थात अद्याप भाजपने आपल्या 4 उमेदवारांची नावं घोषित केलेली नाहीयेत. ज्या मंडळींच्या नावांची चर्चा आहे त्यात विनोद तावडे यांचं एक नाव आहे जे आघाडीवर आहे, जे बहुधा कन्फर्म असणार आहे. बाकी रामदास आठवलेंच्या मंत्रिपदाला अबाधित ठेवण्यासाठी त्यांचंही दुसरं नाव महाराष्ट्रातून जवळपास नक्की केलं जाईल असं वाटतंय. पण या व्यतिरिक्त इतर 2 किंवा आले देवाजीच्या मनात तर 3 ज्या जागा लढवल्या जाणार आहेत, तर ती 3 नावं कोणाची असतील याबद्दल सगळा गोंधळ माजलेला आहे. भाजपच्या कार्यपद्धतीनुसार संभ्रम कायम ठेवून अचानक सरप्राईज एलिमेंट बाहेर काढायचा असंही होऊ शकतं. अर्थात नेटकरांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आदरणीय भाऊ तोरसेकरांच्या नावाचीही घोषणा करून टाकली आहे. भाऊ राज्यसभेवर गेले तर सर्वाधिक आनंद हा आम्हालाच होईल, पण भाऊंना मी जवळून ओळखतो त्यामुळे ते ही जबाबदारी घेणार नाहीत हे निश्चित. एकतर त्यांचं वय, वयोमानानुसार प्रकृती आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा मूळचा पिंड जो स्वच्छंदी आणि मुक्त जगण्याचा आहे. मला कोणालाही उत्तरं देण्यास बांधील राहणं आवडत नाही खाके आहे. त्यामुळे ते कुठल्याही संविधानिक पदांच्या जोखडात स्वतःला अडकवून घेऊ इच्छित नाहीत. असो, आता ही एक शक्यता वर्तवली गेली आहे त्यामुळे त्यावर बोललोय. पण दुसऱ्या बाजूला अस्सल राजकारणात काय घडतंय तर महाविकास आघाडीकडच्या त्या एका जागेसाठी नेमकं कोण निवडायचं हा मोठा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहिलं तर मवियामध्ये एक अलिखित करार झाला होता ज्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम असं नाव दिलं गेलं होतं. त्यात आघाडीकडून राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याचं एक रोस्टर ठरलं होतं त्यांच्यात. ते यासाठी होतं की यांची जी काही सत्ता होती ती पुढच्या 25 वर्षात काही महाराष्ट्रातून जाणार नव्हती. त्यामुळे 25 वर्षाच्या हिशोबाने त्यांनी हे सगळं रोस्टर वगैरे ठरवलं होतं. सत्तेचं वाटप कसं होईल आपापसात ते त्यांनी पाहिलं होतं. त्यात पहिल्या द्वैवार्षिक निवडणुकीत जो चान्स मिळाला तो राष्ट्रवादीला. याच रोस्टरनुसार आता टर्न जो आहे ना तो ठाकरेंच्या सेनेचा आहे आणि आज मवियाच्या एकूण 46 जागांमध्ये सर्वाधिक 20 जागा सुद्धा या ठाकरे सेनेच्याच आहेत. मग आदित्य ठाकरेंना आपल्या मर्जीतल्या प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवायची उबळ आली तर हरकत काय, पण तिथे एक मोठी अडचण आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उभाटा आणि मनसे युतीने एक नरेटिव्ह जोरदार चालवला होता, तो म्हणजे अमराठी विरुद्ध मराठी महापौराचा. भाजपला सत्ता मिळाली तर मुंबईचा महापौर अमराठी होईल असं म्हटलं जात होतं. दोन्ही ठाकरे सेना मात्र मराठी या मुद्द्यावर जोर देत होत्या. अशात जर ठाकरेंनी मातोश्रीवरची परंपरा अबाधित राखत नेहमीप्रमाणे राज्यसभेवर पुन्हा एकदा अमराठी पाठवला जसं ते पूर्वापार पाठवत आलेत, चंद्रिका केणियांपासून प्रितिश नंदी, राजकुमार धूत, अमरीश पटेल, संजय निरुपम ते प्रियंका चतुर्वेदी, हा सगळा इतिहास आहेच शिवसेनेच्या म्हणजे अखंडित शिवसेनेच्या आणि आताच्या उभाटांच्या अमराठी प्रेमाचा. आता या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा प्रियंका चतुर्वेदी जर आल्या तर उभाटांवर टीकेची झोड उठणार तर आहेच, पण यांचं मराठी प्रेम हे बेगडी आहे हे स्पष्ट होईलच. आता ते टाळण्यासाठी ठाकरे एक नवा चेहरा शोधत आहेत, किंबहुना त्यांना तो सापडलाही असेल. पण दुसरीकडे संजय राऊत उभाटा सेनेत राहूनही पवारांसाठी बॅटिंग करताना दिसत आहेत.
लोकांना आश्चर्य वाटत असेल की यावेळी उभाटा सेनेला ही जागा सोडणं हे रोस्टरप्रमाणे ठरलेलं असताना राऊत का एवढी दर्यादिली दाखवत आहेत. तर याचं उत्तर स्पष्ट आहे की या खेपेला त्यांनी शरद पवारांना राज्यसभा दिली, तर पुढच्या खेपेला राऊत जेव्हा निवृत्त होत आहेत तेव्हा त्यांच्यासाठी ही NCP कडून दर्यादिली दाखवली जाणार आहे किंवा जावी. आता मी तर नाही न जात आहे, तेव्हा दुसऱ्या कुणा शिवसैनिकाचा हक्क डावलला गेला तर काय हरकत आहे. माझ्या टर्मला मला फेवर मिळणार आहे, हा त्यामागचा राऊतांचा काव आहे. पण एक लक्षात घ्या, मवियाच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या रोस्टरनुसार पहिला टर्न NCP, दुसरा सेना, तर तिसरा हा आपसुकच काँग्रेसचा असणार आहे. तेव्हा काँग्रेसवाले संजय राऊतांना कशाला संधी देतील त्यावेळेला. आता उभाटा सेनेचा टर्न असताना त्यांनी तो शरद पवारांना दिला, तर तुमचं तुम्ही बघून घ्या. जे तुम्ही मागे शरद पवारांना संधी दिली ते राज्यसभेवर गेले, असं जर झालं तर काँग्रेस पुढच्या 2 वर्षांनी तुमचं तुम्ही बघून घ्या, आमच्या वाटेचा घास आता कशाला मारताय असं म्हणत पुढच्या वेळेला काँग्रेस थैथया नाचायला लागेल. आणि हे असंच होणार आहे. आणि हे चांगलंच ठाऊक असलेल्या आदित्य ठाकरेंना या टर्नला सेनेतूनच उमेदवार द्यायचा आहे. पण तो असणार कोण? सुषमा अंधारे, कुठे प्रियंका आणि कुठे सुषमा अक्का? आता डोंट टेक इट अदरवाईज, बरं का. शेवटी प्रश्न राज्यसभेचा आहे, याला वरचं सभागृह म्हणतात, तिथं सगळंच वरच्या क्लासचं लागतं. तेव्हा अमराठी प्रियंकांची अडचण होणार आहे, तर सुषमा अक्का अनफिट आहेत. काँग्रेसकडे पर्याय नाही, कारण तो कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या रोस्टरला चिकटून बसलेला आहे. पण शरद पवारांच्या NCPला कसंही करून शरद पवारांना दिल्लीला धाडायचं. कारण आज या पक्षाचे 2 तुकडे जरी झालेले असले तरी त्यांच्याकडे पक्षाची ओळख सांगणारा असा प्रॉमिनंट चेहरा नाहीये. एक होता अजितदादांचा, त्यांचा अपघात झाला, दादा आज नाही आहेत, दुसरा पर्याय दिसत नाहीये. आणि जो आहे तो म्हणजे खुद्द आधारवड शरद पवार. आणि त्यात पवार साहेब हे मागच्या महिनाभरात 2दा हॉस्पिटलाइज झालेले आहेत. तरीही या प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व राखून ठेवायचं असेल तर एक पवार राज्यसभेवर हवाच हवा. सुप्रिया सुळे यांचा ऑरा किंवा त्यांचा प्रेझन्स हा एक लिमिटेड आहे. पार्थ पवार राज्यसभेवर धाडला जातोय, पण तो सुनेत्रा वहिनींच्या रिक्त जागेवर. तो काय या 7 जागांमधून जात नाही. आणि पार्थ पवार हा काही त्या प्रॉमिनंट चेहऱ्यांमधला चेहरा नाहीये. पण NCPचा नेता म्हणून जे व्यक्तिमत्व दिल्लीत असणं गरजेचं आहे, जे महाविकास आघाडीसाठीही गरजेचं आहे, ते व्यक्तिमत्व भले किती वय होऊ द्यात, किती आजारपण असू द्यात, तरी ज्यांचं नाव मात्र चर्चेत असतं किंवा ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणं भाग पडतं आपल्याला, ते म्हणजे शरद पवार. शरद पवारांना राज्यसभेवर जाणं हे एवढं अपरिहार्य का आहे? तर आता सध्या NCP अजितदादा गटात असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही भाजपच्या मदतीनं NCP संपवायला निघालेले आहेत, असा एक समज व्यवस्थितरित्या समाजात पसरलेला आहे. मागच्या महिनाभरात तर तो अधिक गडद होत गेलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते ज्या मनस्थितीत आहेत, ती सगळी स्थिती लक्षात घेता शरद पवारांना शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याच्या भूमिकेत शिरत युद्ध जारी ठेवावं लागतंय असं चित्र निर्माण झालेलं आहे. आता रोहित पवार एवढा एव्हिएशन तज्ज्ञ असल्यासारखा जो काही कांगावा करत फिरतोय, FIR साठी धावपळ करतोय, त्याचा जो काही एक मार्ग आहे तो वेगळा आहे. पण शरद पवार हे शरद पवार आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातल्या मवियाचं एकत्रित भविष्यही जे आहे ना, तेही हेच सांगतंय की त्यांना पवारांशिवाय पर्याय नाही. कारण उद्धव ठाकरे मातोश्री सोडून बाहेर पडत नाहीत. काँग्रेसकडे तसं म्हणावं असा चेहरा नाही, नेतृत्व नाही. आता उरले कोण? शरद पवार. आणि त्याच पार्श्वभूमीवर झालंय असं की आता राज्यसभेच्या या एका जागेसाठीच गोंधळ सुरू आहे. सेना चतुर्वेदीबाईंना दिल्लीत पाठवू शकत नाहीये आणि त्यांच्याकडे दुसरा सक्षम पर्यायही दिसत नाही सध्या तरी. आता झालंय काय की प्रियंका की कट गई टिकट और आदित्य का दिल अगर टूट गया, फिर जो कोई भी ऐरा गैरा खडा होगा त्याला देवेंद्रजी गरागरा फिरून आपटणार हे निश्चित. कारण एक वेळ शरद पवार हे उमेदवार असतील तर मवियाची मतं अबाधित राहतील याची व्यवस्था खुद्द पवारच करतील. पण दुसरा उमेदवार म्हणजे महायुतीला फुलटॉस असणार आहे. देवेंद्रजी तो फुलटॉस सीमापार टोलवणार और ये लगा सिक्सर हे निश्चित. मवियाची मतं फुटणार, 2022ची पुनरावृत्ती होणार. त्यामुळे महाविकास आघाडीच्या परिप्रेक्ष्यातून जर पाहिलं आपण तर आजच्या घडीला त्यांचा उमेदवार हा शरद पवारच असणं हे हितावह ठरणार आहे. कारण त्यांना शरद पवारांशिवाय पर्याय नाहीये. मित्रो, हे झालं माझं मत. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.